जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 20 जून इसवी सन 1677. विजापूरचा सुरमा म्हणून अब्दुल्ला खानची ओळख होती. हा किल्ले वेल्लोरचा किल्लेदार राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्ला खान किल्ला शर्तीने लढवत होता तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या 2 टेकड्यांवर 2 किल्ले बांधले. त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरू झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास 2000 स्वार आणि 5000 पायदळ देऊन वेढ्याजवळ ठेवले. त्यातच दिनांक 20 जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला. त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता बुही थोडी झाली. पुढे त्यांचा पाठलगाही केला. शेरखान राजांना शरण आला. त्यांची वाल्लोर, तेज पठण, भवनगिरी पठण ही ठाणी मराठ्यांनी ताब्यात घेतली. 20 जून इसवी सन 1680. छत्रपती संभाजी महाराजांना व्हिसेरेईने पाठविलेल्या पत्राची नोंद. आपल्या दूताने आणलेली प्रमाणपत्रे आम्हाला विश्वासार्ह वाटली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तहाच्या करारावर सही करण्याचे अधिकार तुम्ही दिले नव्हते. त्यामुळे तुमच्याकडून नवीन हुकूम येईतोवर तहाचा करार तहकूब ठेवावा लागत आहे. 20 जून इसवी सन 1680. छत्रपती संभाजी महाराज रायगडावर छत्रपतींच्या मृत्यूनंतर दिनांक 21 एप्रिल 1680 रोजी अनाजी दत्तो यांनी पुढाकार घेऊन रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करविले व संभाजी राजांना अटक करण्यास पन्हाळ्याकडे कूच केली. पण त्वरेने हालचाल करून संभाजी राजांनी अटकेचे फरमान घेऊन आलेल्या सेनापती हंबीररावांना बरोबर घेतले. याची माहिती पत्ता कटात सामील असलेल्या सूत्रधारांना नव्हता. संभाजी राजांना कैद करण्यास गेलेले अनाजी दत्तो यांना हंबीररावांनीच कैद केले आणि सगळी फितुरी मोडीत काढली. संभाजी राजांनी पन्हाळ्याहून रायगडाकडे 20,000 सैन्याची कूच केली. स्वराज्याचे सेनापती संभाजी राजांना मिळाल्याने त्यांचे पारडे जड झाले होते. दिनांक 20 जून 1680 रोजी रायगड सहजपणे शंभूराजांच्या ताब्यात आला. संभाजी राजांनी कटात सामील असणाऱ्यांना मोठ्या मनाने आणि मानाने स्वराज्यात सामील करून घेतले. अण्णाजी दत्तो यांना अमात्यपद देण्यास आले. तरीही अण्णाजींनी आपल्या महत्वाकांक्षेवर आवर घालता आला नाही. 20 जून इसवी सन 1682. औरंगजेब पुत्र अकबराने छत्रपती संभाजी महाराजांकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघांविरुद्ध हालचाली सुरू झाल्या. औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बहानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले. पुढे 6 महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले. 20 जून इसवी सन 1733. छत्रपती शाहूंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र. रायगड हा मराठ्यांचा तख्यात गड तालुका 8 जून 1733 ला मराठ्यांना हस्तगत झाला. पुन्हा रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूंनी 20 जून 1733 व हस्ताने पत्र लिहिले. त्यात हा मजकूर आहे. घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पाहावयास येऊ. रा शिवाजी महाराज व रा आबासाहेब संभाजीराजे व काकासाहेब राजाराम महाराज व मातुश्री ताराबाई साहेब यास कोकणास न झाले ते कार्य श्री फत्तेसिंग बाबा व रा प्रधान यांनी केली. ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावे तो झाली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारंभो ही कार्याना प्रथम बुद्धिलक्षणम जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे.